नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. कालच्या राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्याच्या राजकारणात आता राळ उठणार असं दिसतंय. कारण जातीपातीच्या राजकारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे. काल पुण्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातीचं राजकारण आणि त्यांच्यातला परस्पर द्वेष वाढला असा थेट आणि बोचरा आरोप राज ठाकरे यांनी केला. त्यावर शरद पवार यांनी राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार वाचावेत असा सल्ला दिला होता. या सल्ल्याचा संदर्भ देत त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर टीका केली. तसंच मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा काढत त्यांनी सरकारवर आसुडे ओढले. देशात हिंदुत्वाचं राजकारण आधीपासूनच होतं, मात्र आता जातीपातीचं राजकारण निर्माण केलं जात असल्याचंही ते म्हणाले. तर जातीपातींमध्ये एकमेकांच्या बद्दलचा द्वेष वाढला, हे माझं स्टेटमेंट होतं. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातींमध्ये द्वेष जास्ती निर्माण झाला, किंबहुना द्वेष निर्माण झाला दुसऱ्या जातीबद्दलचा. याच्या अगोदर कसं होतं, याच्या अगोदर आपण प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल एक अभिमान होता. जातीवरती मतदान व्हायचं, तिथपर्यंत या सगळ्या गोष्टी होत्या. परंतु दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सगळा सुरू झाला. आणि हे काही मला एकट्याला माहिती आहे, मी फक्त सगळ्यांना, तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे, सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे, बोललो फक्त मी. दरम्यान राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी प्रत्युत्तर दिलं. त्याला अजिबात अर्थ नाही. सगळ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला माहिती आहे की पवार साहेबांचे विचार, पवार साहेबांनी नेहमीच पुरोगामी विचाराचं समर्थन केलेलं आहे. सर्व धर्म समभाव ही पवार साहेबांची भूमिका आहे. साहेबांनी आजपर्यंत जे काही महत्त्वाचे निर्णय घेतले त्याच्यावरही तुम्ही नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल. परंतु कधी कधी काही व्यक्ती असं काहीतरी बोलून जातात, त्या गोष्टीला फार महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. पवार साहेबांनी आजपर्यंत कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही, मराठ्यांचं राजकारण तर अजिबात केले नाही. आपण गेल्या 50-55 वर्षाचा राजकीय प्रवास पवार साहेबांचा पाहिला तर त्यांनी कुठेही जातीवादाचं राजकारण केल्याचं आपल्याला पाहायला मिळणार नाही. उलट वंचित वर्गाला, इतर समाजाला देखील बरोबर जाण्याची त्यांची भूमिका ही सातत्याने होती. आज देखील असेल, 1900 त्यानंतर यापूर्वीच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा आमदार मंडळामध्ये पाहिलं असेल आपण की इतर समाजाचे किती मंत्री आहेत, किती आमदार आहेत, पण कुठंतरी नेहमी प्रसिद्धीमध्ये यायचं, काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करायची आणि लोकांसमोर राहायचं, हे एवढंच त्यांचं काम आहे. असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. दरम्यान याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत पुण्यातून. अद्वैत, राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पुण्यात येऊन ज्या पद्धतीची टीका केली आहे, हे आगामी राजकारणाचं सुद्धा द्योतक आहे का, असं निमित्त मिळालं राज ठाकरे यांना? कारण हे राज ठाकरे आज पहिल्यांदाच बोलले तसं नाही, याही पूर्वी ते म्हणाले होते, पण काल त्यांनी पुन्हा एकदा ठासून सांगितलं. मिलिंद, 15 ऑगस्टच्या निमित्त म्हणजे 75 वर्ष स्वातंत्र्याला जी पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने राज ठाकरेंनी एक मुलाखत दिली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये 1999 नंतर जातीचा द्वेष वाढला आणि 99 सालाचा उल्लेख त्यांनी यासाठी केला की राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती यावर्षी झाली आणि त्याच्यानंतर हा जे राष्ट्रवादीने राजकारण केलं असा त्यांनी आरोप केला की जातीवादाला खतपाणी घातलं. त्यानंतर आपण बघितलं की त्याची रिॲक्शन आली अपेक्षेप्रमाणे आणि शरद पवारांनी एक टोमणा मारला होता की प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं वाचावी. कालच्या पत्रकार परिषदेची सुरुवातच राज ठाकरेंनी अशी केली होती की मी यशवंतराव चव्हाणांची देखील पुस्तकं वाचलेली आणि प्रबोधनकार ठाकरेंची देखील वाचलेले आहेत, पण मी असं नेमकं काय बोललो की ज्यामुळं प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं वाचावी असं पवार म्हणाले. त्यानंतर तेव्हा ज्याला अधिक विचारलं, हेही विचारलं की तुम्ही हे जे वक्तव्य करताय त्याला आता ज्या काही महिन्यामध्ये निवडणुका आहेत त्याची पार्श्वभूमी आहे का? कारण एकीकडं
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निवडणुका या जात धर्मावरतीच लढवल्या जातात. कोणी कितीही विकासाच्या गप्पा मारून प्रत्येकाचा अजेंडा जो असतो, अगदी तिकीटं सुद्धा आपल्याला माहिती आहे, मंत्रिपद तर सोडा, तिकीटं सुद्धा जात बघून दिली जातात. असं ते उघड सत्य हे कोणी नाकारू नाही शकत. पण राज ठाकरे यांचा मात्र असा दावा आहे की माहीत नाही निवडणुका कधी होणार आहेत, अजून 8 महिने आहेत. कारण हे लक्षात घेतलं पाहिजे की अशी चर्चा आहे की मुंबई महापालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी एक युती होऊ शकते आणि कदाचित भाजप आणि मनसे अशीही एक प्रकारे युती होऊ शकते. अजून जरी कॉन्क्रीट कोणी काय बोलत नसलं तरी चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली राज ठाकरेंची भेट असेल किंवा त्यांचा जो परप्रांतीयाचा मुद्दा आहे तो अडचणीचा आहे, तो सोडला तर विचार होऊ शकतो, त्यांची भाषणं आता मी ऐकतोय वगैरे असं सगळं म्हणणं कुठंतरी पडद्यामागं या सगळ्या हालचाली सुरू आहेत. किंवा जे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या महाविकास आघाडीच्या सरकारच्या निमित्ताने एकत्र आले नाहीत, हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. ही सगळी पार्श्वभूमी आणि राष्ट्रवादी हे टार्गेट तू जसं म्हटलं आधीपासूनच होतं. जेव्हा 13 आमदार निवडून आले होते, जेव्हा मुंबईमध्ये अनेक नगरसेवक आले होते, पुण्यामध्ये सुद्धा राज ठाकरेंचे 29 नगरसेवक आले होते, नाशिक महापालिका ताब्यात मिळाली, तेव्हाच्या सभा जर आठवल्या तर राष्ट्रवादी हा पक्ष म्हणजे पक्ष नाही तर तो मोठी संस्थानिक असलेल्या नेत्यांची एकत्र बांधलेली मोळी आहे, अशी बोचरी टीका देखील राज ठाकरेंनी केली होती. पण आता थेट अशा पद्धतीनं पुनरुच्चार केलेला आहे की बाबा जातीयवाद जो वाढला, जे राजकारण झालं, विशेषतः मराठा आरक्षण, तुझा मुद्दा मांडला की मराठा आरक्षणावर त्याला राष्ट्रवादी एवढ्यावर थांबले नाही. राज ठाकरे शेवटचं बघितलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेम्स टेन प्रकरण जे घडलं, कारण याला पुरंदरेची घेतलेली भेट वगैरे हे पण याचे कंगोरे आहेत. तर ही सगळी भांडारकर संस्थेवरती तोडफोड झाली, याची नेपथ्य रचना देखील राष्ट्रवादीने केली होती. हा एक गंभीर आरोप काल राज ठाकरे यांनी केलेला. आता बघावं लागेल की या अद्वैत तू राहाच आपल्यासोबत, कारण राज ठाकरे यांच्या टीकेला राष्ट्रवादीकडून सुद्धा आता तेवढ्याच जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सुरू झालाय. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर घणाघात केला. राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतंय, तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचं महापातक केलं ती व्यक्ती. अपयशी नेत्याला उत्तर देणं म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणं आहे, अशा शब्दात मिटकरी यांनी ट्विट केलं आणि या ट्विटला मनसेकडून अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिलं. मिटकरी यांच्या या टीकेला मनसेचे उपाध्यक्ष आणि चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी तितक्यात जोरदार प्रत्युत्तर दिलं. आता कुठे मिसरूड फुटलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारानं राजसाहेबांचं नुसतं नाव उच्चारतानाही 10 वेळेला विचार करायला हवा होता. राजसाहेबांवर मिटकरींसारख्या बगलबच्च्यांनी टीका वगैरे करणं म्हणजे निव्वळ पोरकटपणा आहे. 2 मोठी माणसं बोलत असताना आपलं तोंड मिटून ठेवावं हे एका राष्ट्रीय म्हणवणाऱ्या पक्षाच्या अतिसामान्य नेत्याला कळू नये, हे केवढं मोठं दुर्दैव. बरं, आपल्यासोबत स्वतः अमेय खोपकर जोडले गेलेत फोनवरनं. अमेयजी, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. म्हणजे समोरच्यानं टीका केली की त्याला याच पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार साहेब यांच्यामध्ये जर का कुठल्या गोष्टींचा संवाद चालला असेल माध्यमाच्या माध्यमातून, तर ह्याच्यामध्ये असामान्य कार्यकर्त्यांनी त्या राष्ट्रवादीच्या, ज्याला त्याच्या गावामध्ये कुत्र विचारत नाही आणि जो विधान परिषदेवर अशाच वक्तव्यामुळे ज्यांना विधान परिषदेवर घेतलेला आहे, मला असं वाटतं की प्रत्येकाने प्रत्येक दुसऱ्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याचा मान हा राखला गेला पाहिजे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार साहेब यांचा मी मान राखतो. याच्यानंतर राष्ट्रवादीच्या लोकांकडनं पण आमच्या पक्षाच्या प्रमुखाचा मान हा राखला गेलाच पाहिजे. आज अमोल मेटकरीची लायकी नाहीये राजसाहेबांच्या विरोधात त्यांनी कुठल्या गरळ ओकण्याची. आज काय संबंध अमोल मेटकरीला बोलायचा? ठीक आहे, उद्या पवार साहेब काही साहेबांवर टीका केली वगैरे मान्य आहे, ते त्यांच्या वरच्या पातळीवर वरिष्ठ. पण अमेयजी, साधारणपणे नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले की कार्यकर्ते तेवढेच आक्रमक होतात ना? नाही, पण अमोल मेटकरीची अवकात नाही खालच्या पातळीवर जाऊन राजसाहेबांवर टीका करण्याची. उद्या आमच्यावर राजसाहेबांचे संस्कार आहेत, उद्या आम्ही अशा खालच्या पातळीवर जाऊ का? उद्या आम्ही जर का खालच्या पातळीवर टीका केली राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांवर, यांना आम्ही सळो की पळो करून सोडू महाराष्ट्रभर तोंड लपल्यानं जागा राहणार नाही.
आम्ही जोपर्यंत संयम राखतो तोपर्यंत संयम राखतो. आमच्या नेत्याचा जिथे अपमान होईल तिथे आमच्या नेत्यावर टीका केली जाईल अशा थर्ड ग्रेड राजा अमोल मेटकर सारख्या लोकांकडून तर आम्ही देखील गप्प बसणार नाही. नाही, तुम्ही थेट इशारा देताय राष्ट्रवादीच्या नेत्यांना की इथून पुढे राज ठाकरे यांच्यावर टीका नाही करायची? 100% इशारा देतोय. हे नसतं खालच्या फळीतल्या नेत्यांनी स्वयंघोषित नेत्यांनी साहेबांना टीका नाही करायची. लायकी नसलेल्या राष्ट्रवादीच्या लोकांनी साहेबांना टीका नाही करायची. राजसाहेब आणि पवार साहेब हे आपापसामध्ये जे काय एकमेकांवर वक्तव्य करतात ते बघून घेतील. उद्या आम्हाला पण आमची पातळी सोडायला लावू नका. जगा अति झालं आम्ही पण आमची पातळी सोडू आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांवर आम्ही आमच्या पण अंगावर घेऊ. आणि कसा कोणाला अंगावर घ्यायचा या मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांना या लोकांनी शिकू नये. मान राखतोय, मान देतोय, मान घ्यायला. अमेयजी, तुम्ही एकच मिनिट आपल्यासोबत थांबा. सचिन खरात आपल्यासोबत जोडले गेलेत, RPIचे नेते. त्यांचंही या बाबतीत काहीतरी आग्रही तेवढंच म्हणणं आहे तुमच्यासारखंच. सचिनजी, हे दोन्ही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते एकमेकांवर आक्रमक टीका करायला लागले. पहिल्यांदा मी एक सांगू इच्छितो की महाराष्ट्र हे राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे आणि फुले शाह आंबेडकर यांच्या विचाराचे राज्य आहे. आदरणीय राज ठाकरे साहेब म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जाती मुद्दा मोठा झाला, परंतु आदरणीय शरद पवार साहेब यांनी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% आरक्षण दिले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला आणि बारामती येथील स्टेडियमला आणि नागपूर विमानतळाला दिली. ओबीसी समाजाच्या ज्या मंडळ आयोगाच्या शिफारसी आहेत ते त्यांनी पहिल्यांदा. प्रत्यारोपांच्या बद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला हॅलो, राष्ट्रवादीनं महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू केलं आणि ते वाढवलं असा जो राज ठाकरे यांचा आरोप आहे, तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला त्याच्याबद्दल असं म्हणायचं आहे की माननीय राज ठाकरे साहेब, आपण जातपेत मानत नाही ही चांगली गोष्ट आहे, परंतु मुंबई येथील ज्यावेळेस आंबेडकरी संघटनांनी दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्याची मागणी केली त्यावेळेस आदरणीय राज ठाकरे साहेबांनी त्याला विरोध का केला हे जाहीररित्या रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे आणि फुले शाह आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्राला त्यांनी सांगावं. आणि जर त्यांना चुकून वेळ मिळाली तर त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक वाचावे अशी विनंती रिपब्लिकन पार्टी ऑफ खरात पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी त्यांना करतोय. बरं सचिनजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. अद्वैत मेहता आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी पुण्याहून, आणि अमेय खोपकर सुद्धा आहेत. अमेय जी, राष्ट्रवादीच्याकडनं अद्याप कोणी थेट प्रतिक्रिया द्यायला आत्ता फोनवरनं उपलब्ध नाही, पण तुम्हाला असं वाटतं की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संयम राखायला हवा आणि मनसेच्याही नेत्यांनी संयम राखायला हवा? आपण जर का एक गोष्ट बघितली असेल, राजसाहेबांनी आतापर्यंत ज्या ज्या वेळेला राजसाहेबांनी राष्ट्रवादी पक्षावर किंवा पवार साहेबांच्या बद्दल जे काही वक्तव्य केलं असेल ते एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि दुसरे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष त्यांच्या ह्याला ती टीका आणि उत्तर प्रत्युत्तर चाललेलं आहे. याच्यामध्ये अति असामान्य जो अमोल मेटकरी आहे ह्याला काय पडायची गरज? बरं पडलात तर पडलात, या अशा खालच्या पदात जाऊन तुम्ही टीका करता, याच्यावरनं तुमच्या पक्षाकडनं तुमच्यावर झालेले संस्कार कळतात. आज अमोल मेटकरची लायकी आहे का राजसाहेबांच्या बद्दल बोलण्याची? माफ करा, मला हे असे शब्द वापरायला लागतात. मला अमोल मेटकरी असे शब्द वापरायला भाग पडले. राज ठाकरे साहेबांच्या बद्दल अशा प्रकारचे खालच्या मध्ये जाऊन केलेलं वक्तव्य महाराष्ट्र सैनिक मुळीच खपून घेणार नाही. आम्ही आतापर्यंत गप्प होतो. जर का अमोल मेटकरींनी अशी नाटकं बंद, थेरं बंद नाही केली, हे पब्लिसिटी स्टंट बंद नाही केलं, त्यांना रस्त्यावरनं फिरणं मुश्किल करेल महाराष्ट्र सैनिक. याच्याने ध्यानात ठेवावं. हे वरिष्ठ पातळीवर जे काय चाललंय त्यांना त्यांचं टीका आणि वक्तव्य करू देत. अमोल मेटकर सगळं लोकांनी मध्ये बोलायचं. आणि आम्ही आतापर्यंत गप्प बसलेलो, आम्हाला आमची पातळी. तुमची सुरुवातीची आणि आताची भाषा अधिक धारदार झालेली दिसते. अपेक्षा करूयात की तुम्ही जी अपेक्षा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं सामंजस्याची करतायत तशी सामंजस्याची भूमिका तुम्ही पाळाल. धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. आणि प्रणाली कापसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रणाली, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यातला हा कलगीतुरा चांगलाच तापणार असं दिसतंय. अद्वैत, माझा आवाज पोहोचतोय? अद्वैत, अमेय खोपकर यांनी घेतलेली भूमिका सुद्धा तेवढीच आक्रमक आहे जेवढी पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भूमिका घेतली.
मिलिंद, एक अत्यंत इंटरेस्टिंग मुद्दा मला इथं म्हणायचा आहे. मगाशी सचिन खरात यांची प्रतिक्रिया घेतली आणि त्यांनी शाहू फुले आंबेडकर असा उल्लेख केला. राज ठाकरे यांनी आणखीन एक बोचरा प्रश्न शरद पवारांना विचारला, काल पण विचारला त्याच्या आधी जी जाहीर मुलाखत झाली पुण्यामध्ये त्यातही, की शरद पवार हे कायम शाहू फुले आंबेडकर यांची नावं घेतात आणि यांच्या भाषणाने सुरुवात करतात, सगळेच करतात, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची ते नावं का घेत नाही, असा एक बोचरा सवाल जो आहे तो त्यांनी केलेला आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की परत परत राज ठाकरे कुठंतरी एक अंगुली निर्देश करतायत कशा पद्धतीने राजकारण जे आहे ते नेत्यांच्या, महापुरुषांच्या. तुला थोडंसं थांबवतो. भाजपचे नेते, माजी मनसैनिक आणि आता विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत. प्रवीणजी, कसं पाहताय या राष्ट्रवादी आणि मनसेच्या प्रमुखांच्या परस्परांवरच्या टीकेकडे तुम्ही? नाही, खरं म्हणजे अशा प्रकारची टीका टिप्पणी होता कामा नये. कारण जातीपातीचं राजकारण ह्या महाराष्ट्रात या ठिकाणी निश्चितच सुरू आहे. त्याला कोण त्या ठिकाणी नाकारू शकत नाही किंवा बगल देऊ शकत नाही. आणि राष्ट्रवादी पक्षानं तर त्या ठिकाणी जातीपातीच्या भिंती या ठिकाणी उभ्या करत जे महाराष्ट्रानं राजकारण पाहिलेलं आहे आणि त्याचाच पुनरुच्चार राज ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी केला असावा. आणि मग राज ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी भूमिका घेतल्यानंतर स्वाभाविकता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्या ठिकाणी रिॲक्शन, प्रतिक्रिया आलेली आहे. मला वाटतं अशा प्रकारचा वाद वाढवून आणखी त्यामध्ये त्या ठिकाणी खतपाणी घालणं योग्य असं मला वाटत नाही. प्रत्येकाने या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी न करता त्या ठिकाणी, आता तुम्ही हे पुस्तक वाचलंय का, तुम्ही ते पुस्तक वाचलंय का, मला वाटतं आपल्या राज्याला थोर परंपरा आहे. प्रबोधनकार असतील, यशवंतराव चव्हाण असतील, आणि त्यामुळे मला वाटतं त्यांचा आदर्श घेतच या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी काम त्या ठिकाणी करायला पाहिजे. आणि मला वाटतं अशा प्रकारच्या टीका टिप्पण्या त्या ठिकाणी टोकाच्या होता कामा नये. महाराष्ट्राने त्या ठिकाणी, पण प्रवीणजी, जेव्हा नेते एकमेकांवर बोलतात तर ते पातळी सोडताना दिसत नाहीत. म्हणजे राज ठाकरे यांनी सुद्धा अतिशय संयमितपणे टीका केली, त्याच्यानंतर शरद पवार यांनी सुद्धा अतिशय त्यांच्या पद्धतीने संयमितपणे सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण कार्यकर्ते मात्र एकमेकांवर बेछूट बोलायला लागले. चहापेक्षा किटली गरम जास्त असते आणि बऱ्याचदा असं होतं की कधी कधी कोणाला त्या ठिकाणी अशा प्रकारचं आक्रमक बोलल्यानंतर प्रसिद्धी मिळते किंवा त्यांना असं वाटतं, पक्षाला बरं वाटतं, नेत्याला बरं वाटतं. तर मला वाटतं बरं वाटण्यापेक्षा त्या ठिकाणी आणखी वातावरण खराब होत या सगळ्या विषयाचंच अवमूल्यन त्या ठिकाणी होतं. आणि मला वाटतं अशा ह्या किटल्या ज्या आहेत थोडंसं भान ठेवून त्या ठिकाणी आपले नेते टीका टिप्पण्या होत असतात. राजकारणामध्ये मतांतर असू शकतात, पण एक दर्जा महाराष्ट्राच्या राजकारणाला आहे. वैचारिक त्या ठिकाणी विरोध होत असतो, टीका टिप्पण्या होत असतो, पण अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी जे काही नवोदित लोक आलेले आहेत, फास्ट फूड सारखं एक धाव दोन तुकडा अशा पद्धतीने ते बोलण्याचा प्रयत्न करत असतात. बर. अद्वैत मेहतांना एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, आणि महेश तपासे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेत. अद्वैत, आधी प्रश्न आणि मग महेशजींच्याकडे जाऊयात. प्रवीणजी, तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. एक प्रश्न म्हणण्यापेक्षा मला असं म्हणायचं की राज ठाकरे दुसरीकडे असंही म्हणतात की शरद पवार मोठे नेते आहेत, त्यांच्या क्षमतेचा मोठा नेता देशामध्ये नाहीये. दुसरीकडे शरद पवार मोकळेपणाने मान्य करतात की राज ठाकरे यांना किती मोठं फॉलोईंग आहे, आमच्या घरातली तरुण मुलं सुद्धा त्यांना मतं देतात, किंबहुना उद्धव आणि राज एकत्र आले नाही, आमच्या दृष्टीने बरंच आहे. मला मुद्दा तोच म्हणायचा आहे की मोठे नेते जे आहेत ते एकमेकांवर टीका करतात, एक दर्जा राखतात वैचारिक, कार्यकर्ते मात्र खाली डोकी भडकून घेतात आणि त्यांच्यामध्ये हाणामाऱ्या होतात. हे कसं थांबवायचं? याला त्या ठिकाणी पक्षाच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना किंवा खालच्या स्तरावरचे जे नेते आहेत, कनिष्ठ पातळीवरचे, त्यांना समज देणं आवश्यक आहे. कारण आता राजकारणाचा दर्जा किंवा वैचारिक जो काही गोंधळ निर्माण होतोय, विचारधारा सोडून आपला नेता बोलला म्हणून त्याला खुश करायचं, समोरच्या मोठ्या नेत्यावर आपल्या अवकात नसताना टीका करायचं, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी कोणावर बोलावं, राज ठाकरे साहेब किंवा शरद पवार साहेबांनी कोणी बोलावं, असं काही तारतम्य असायला पाहिजे. आता कोणालाही वाटलं की कुठल्याही नेत्यावर बोलतोय
संदर्भहीन बोलतोय. बर, पण त्या बर. ठिकाणी आपल्या नेत्याला दाखवण्यासाठीच आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी मला वाटतं अशा प्रकारचे फुटकळ प्रयत्न होताना दिसतात. ते क्षणिक 2 दिवसाची बातमी होते, परंतु एक त्याच्या पुढे काही प्रतिमा होत मनात नाही. चांगली होत नाही. बर बर. महेशजी आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रवीणजी फक्त एक 2च मिनिटं तुमची आणखीन घेतो. महेश तपासे आपल्यासोबत जोडले गेलेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते. महेशजी, नेते एकमेकांवर संयमित भाषेत बोलतात, पण कार्यकर्ते मात्र कोणत्याही थराला जाऊन भाषा वापरायला लागलेत. दरेकर साहेबांनी जे आता सांगितलं अतिशय योग्य आहे. मोठे नेते हे ज्या पद्धतीने संयमित भाषेतनं एकमेकांवर टीका करतात, ती टीका फार काय व्यक्तिगत पातळीवरती नसते, ती म्हणजे राजकारणाच्या संदर्भातली असते. परंतु त्या टीकेचा एक वेगळा अर्थ घेऊन लहान कार्यकर्ते जे एकमेकांचे बांधतात त्या ठिकाणी एक म्हणजे अशी मारामारी परिस्थिती निर्माण होते, ते योग्य नाही. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे. राजसाहेबांच्या संदर्भात आम्हाला सर्वांनाच आदर आहे. पवार साहेबांची त्यांनी अतिशय सुंदर मुलाखत घेतलेली आहे, त्याच्यामुळे ती भूमिका आमच्या अजूनही स्मरणामध्ये. काल जर ते काय बोलले असतील आणि राष्ट्रवादीच्या संदर्भामध्ये जातीयवाद निर्माण झाले, अतिशय चुकीचं. आता नवीनच अलीकडेच ते बोलायला लागले, पण 99 नंतर ते काय बोलले ना, हा प्रश्नही आमच्या मनामध्ये निर्माण होतो. राजसाहेबांबद्दल एक मोठी फॉलोईंग आहे. पवार साहेबांनी त्याच्या आधी सांगितलेलं आहे की तरुणांचा एक मोठा ओढा राजसाहेबांच्या सोबत आहे. त्याच्यामुळे राजकारणामध्ये टीका टिप्पणी होत राहणार. पण मग आता महेशजी, तुम्ही असं पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन कराल की या विषयात आता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता बोलणार नाही, फक्त पवार साहेब बोलतील किंवा राज ठाकरे बोलतील? नाही, असं आहे की पवार साहेबांनी एक भूमिका मांडली. त्या भूमिकेच्या संदर्भात त्यांनी म्हटलं की प्रबोधनकार काय आहेत हे तुम्ही वाचायला पाहिजे. त्याच्या राज ठाकरेंनी सांगितलं माझ्या आजोबांचं पुस्तक वाचलेलं आहे तुम्ही, म्हणजे त्याच्या पद्धतीत. आता ठीक आहे, त्या दोघांच्या मधला तो संभाषण. तुमच्या दृष्टीने विषय संपला का सुरू झाला? ज्या दृष्टिकोनातून त्याला काय राजकीय धार नाही, काय राजकीय त्या विषयाला आधार नाहीये. वैयक्तिक पातळीवर साहेबांनी त्यांना एक सल्ला दिला आणि पवार साहेब असे फक्त असे यांना सल्ला देतात असे परत ह्याच्या आधी ते बोललेले आहेत राजसाहेबांना वेगवेगळ्या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे एक वडिलकीच्या नात्याने जर पवार साहेबांनी काय कोणाला बोललं असेल तर त्याच्या मागे काय फार मोठं राजकीय षडयंत्र आहे असं काय समजण्याचं कारण नाही. ती काय राजकीय टीका नव्हती, एक वडिलकीचा सल्ला होता. ठीक आहे, तो सल्ला घ्यायचा की नाही घ्यायचा तो त्यांनी ठरवावा. ठीक आहे महेशजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. प्रवीण दरेकर आपल्यासोबत होते, विरोधी पक्षनेते विधान परिषदेतले. प्रवीणजी, तुमचंही धन्यवाद. अद्वैत, अपेक्षा करूयात की नेते एकमेकांवर बोलत राहतील, बोललं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि महाराष्ट्रात जे 2-3 महत्त्वाचे मुद्दे चर्चेतले आहेत त्याच्यातला एक मुद्दा आहे तो रुग्णालयांच्या बिलाचा. अमरावती जिल्ह्यामध्ये खाजगी कोविड रुग्णालयात रुग्णांची 2.25 बिलं रुग्णांना आकारली जात आहेत. रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट होते अशा अनेक तक्रारी समोर येत आहेत. अमरावती महानगरपालिका क्षेत्रात जवळपास 20 ते 25 खाजगी रुग्णालयं सुरू करण्यात आली होती. या खाजगी रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांच्याकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात बिलं आकारण्यात आली आणि लूट करण्यात आली. महापालिकेला या संदर्भात अनेक तक्रारी मिळाल्या. अमरावती पालिकेचे मुख्य लेखा परीक्षक यांनी एक समिती नेमून या रुग्णालयाची तपासणी केली आणि अमरावती शहरातील रुग्णालयांनी 1,30,76,000 इतकी रक्कम अतिरिक्त म्हणजे अवाजवी पद्धतीनं उकळल्याचं समोर आलं. नांदगाव पेठ इथल्या अजय शेंदरकर यांच्या वडिलांचं 12 दिवसांचं बिल झालं 3,67,000 रुपये. ऑक्सॉन या खाजगी रुग्णालयानं हे बिल वसूल केलं होतं. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करण्यात आली. 5 महिन्यांपूर्वीची ही गोष्ट आहे. या तक्रारीची चौकशी मुख्य लेखा परीक्षक आणि त्यांच्या टीमनं 2 जून 2021 रोजी केली आणि ऑक्सॉन या खाजगी रुग्णालयानं 2,32,000 रुपये जादा घेतल्याचा लेखी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. आणि या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. संजय शेंडे आपले प्रतिनिधी थेट अमरावतीहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. संजय, बरं झालं त्या गृहस्थांनी तक्रार केली जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तपासणीत जेव्हा 2 लाख रुपये अतिरिक्त उकळल्याचं आढळलं, किमान परत करण्याचं तरी औपचारिकता दाखवले का रुग्णालयानं? निश्चितच
आपण खरं तर हा विषय लावून धरलेला होता, कारण अजय शेंदरकर यांनी तक्रार केलेली होती की त्यांच्या वडिलांचे जे बिल आहे ते बिल जास्तीचं लावण्यात आलेलं आहे. त्यानंतर न्यूज 18 लोकमतने बातमी लावून धरल्यानंतर त्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी, तत्कालीन जिल्हाधिकारी त्यांनी एक चौकशी मीटिंग नेमली आणि महानगरपालिकेचे मुख्य लेखा परीक्षक चव्हाण यांच्याकडे 3 सदस्याची नेमणूक करण्यात आली होती आणि त्यांनी जेव्हा ही समितीने जेव्हा या रुग्णालयाचे पडताळणी केली त्यावेळी 3,67,000पैकी 2,32,000 बिल जे आहे ते अतिरिक्त उकळण्याचा अहवाल त्यांनी मनपा आयुक्तांना दिला आणि उपजिल्हाधिकारी यांच्याकडे दिला. अमरावतीमध्ये एकच नव्हे तर जवळपास 7 तब्बल रुग्णालय आहेत ज्यांची मी लिस्ट तुम्हाला दाखवू शकतो की जवळपास या 7 रुग्णालयांवर 1,30,00,000ची रिकव्हरी काढण्यात आलेली आहे. यात सर्वात जास्त रिकव्हरी जी आहे ही महावीर रुग्णालयाची आहे जे 55,68,000ची आहे. मात्र खरं तर ही 5व्या महिन्यात ही तपासणी करण्यात आली. ही पहिल्या लाटेची आहे. दुसऱ्या लाटेत अजून ज्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात लूट झालेली आहे त्याची अजूनपर्यंत चौकशी झालेली नाही आहे आणि ही 5व्या महिन्यात जे चौकशी समितीने अहवाल दिलेला जिल्हाधिकारी यांना हे अजूनपर्यंत रुग्णांच्या नातेवाईकांना पैसे परत करण्यात आलेले नाही. अजय शेंदरकर माझ्यासोबत आहे, सोबत डॉक्टर कमलाकर पायस माझ्यासोबत आहे. अजय शेंदरकर यांना आपण विचारूया. अजय शेंदरकर, मला सांगा नेमकं काय नेमकं प्रकरण होतं आणि तुम्हाला पैसे परत मिळाले का? नाही, मला अद्यापर्यंत पैसे मिळालेले नाही आहे. आपलं महानगरपालिकेचे चव्हाण ऑडिटर यांनी म्हणजे जुलै महिन्यात हे केलं, म्हणजे जून महिन्यात त्यांचं हे केलेलं आहे, आपलं लेखापरीक्षण केलेलं आहे. लेखापरीक्षणमध्ये आक्षेपित रक्कम ही 2,32,000 अशी दाखवलेली आहे. 2,32,000 हे परत मिळेल अशी त्यांनी मला पत्रसुद्धा दिलेलं आहे, परंतु अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारची रक्कम मला परत मिळालेली नाही आहे. त्यामुळे शासनाची फार मोठ्या प्रमाणातली शासनाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं नाही आहे. कारण काय म्हणजे एक्झॉन हा दवाखाना आहे, हा दवाखाना एका राजकीय नेत्याचा दवाखाना असल्यामुळे त्याच्यावर शासकीय अधिकारी कोणत्याही प्रकारचं लक्ष केंद्रित करू शकत नाही. कारण का त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव असल्यामुळे त्यांनी म्हणजे अडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. अद्यापर्यंत मला रक्कम मिळालेली नाही आहे, परंतु मला या 3 दिवसाच्या रक्कम नाही मिळाल्यास मी उपोषणाला बसेल अशी माझ्याकडून सूचना सुद्धा देत आहे. निश्चितच बिलेंच्या आपण बघितलं की 3 दिवसाच्या आज जर रक्कम मिळाली नाही तर त्यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे. माझ्यासोबत आणखी एक गृहस्थ आहे ज्यांची पत्नी कोविड रुग्णालयात खासगी कोविड रुग्णालयात ऍडमिट होती. नेमका त्यांचा अनुभव. संजय मी येतो तुझ्याकडे, आपण त्यांच्याकडनं हे सगळं जाणून घेऊ कारण हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. आलेलं आहे, लाट सुरू झाली आहे. हे संकट म्हणजे अमरावतीच्या डॉक्टरांसाठी संधी होती आणि त्या संधीमध्ये मी थोडंसं थांबवतो. संजय त्यांना म्हणावं की आपण एक 2च मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. थेट जाऊयात अमरावतीला. संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि संजयच्या सोबत असे काही जण आहेत की ज्यांना 1,15,000 बिलं आकारण्यात आली आणि शासनानं आदेश देऊन सुद्धा त्यांना पैसे परत दिले जात नाहीत. संजय. मिलिंद सर, ही जी आकडेवारी आहे खरं बघितलं तर ही 5व्या महिन्यात काढलेली आहे आणि पहिल्या लाटेमध्ये थोडाफार हॉस्पिटल चेक केलं त्याची आकडेवारी आहे. जर आणखी ही जे जिल्हाधिकाऱ्यांचं जे पथक आहे आणि महानगरपालिका आयुक्तांचं जे पथक आहे यांनी जर आणखी तपासणी केली असेल तर हा आकडा किमान 4 ते 5 कोटीच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि ही 1,30,00,000ची जी रिकव्हरी काढलेली आहे ही सुद्धा मनपा आयुक्तांनी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयाला आदेश दिलेले आहे. मात्र रुग्णालयांनी अजूनपर्यंत हे पैसे परत केले नाही आहे. माझ्यासोबत आणखी काही लोक आहेत. सर, मला सांगा तुम्हाला खासगी रुग्णालयात काय अनुभव आला नेमका? कोविडच्या लाटेमध्ये लोकांवर संकट असताना डॉक्टरांसाठी ती संधी घेतली आणि जेवढं लोकांना लुटता येईल तेवढं लुटण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे प्रशासनाचा दबाव या व्यवस्थेवर नाही आहे आणि ज्या गोष्टी ऑडिटमध्ये दिसत नाही या पद्धतीनं सुद्धा लुटल्या जाते. म्हणजे गरज नसताना 2-2दा CT स्कॅन करायला सांगणे, त्यातील 30% कमिशन, रक्ताच्या चाचण्या करायला सांगणे वारंवार, त्याचं कमिशन, गरज नसताना रेमडिसिव्हिर देणे. म्हणजे एक स्कोअर असताना सुद्धा 8 रेमडिसिव्हिर दिलेले आहेत. आता दिले की नाही दिले आपल्याला माहीत नाही कारण तिथं जाण्याची आपल्याला परवानगी असत नाही आणि म्हणून ज्या गोष्टी ऑडिटमध्ये सापडत नाही परंतु छुप्या पद्धतीने सुद्धा रुग्णांची लूटमार केल्या जाते. यासाठी मी असं म्हणतो आहे की आर्थिक तर अंकेक्षण व्हावंच पण हेल्थचं सुद्धा ऑडिट झालं पाहिजे की डॉक्टरांनी केलेला उपचार हा योग्य होता की अयोग्य होता आणि अयोग्य असेल तर त्या डॉक्टरांचं लायसन्स सुद्धा रद्द करावं म्हणजे दुसऱ्या पेशंटचं शोषण ते करू शकणार. ही शोषण व्यवस्था नष्ट करण्यासाठी सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं आहे.
निश्चितच आपण बघितलं की डॉक्टरांनी या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात लूट केलेली आहे, गरज नसताना रेमडेसिवीर दिलेली आहे, अशी उदाहरणं आहे. परत शेंदरकर आपल्यासोबत आहे. मला सांगा, तुम्हाला बिल मिळालेलं नाही, तुमची नक्की काय मागणी आहे? रुग्णालयाला पत्र देण्यात आलेलं आहे, तुमच्यासारखे अनेक रुग्ण आहेत की ज्यांचे बिल वसुली करावी म्हणून रुग्णालयाला पत्र दिले, मात्र कोणालाही अजूनपर्यंत अतिरिक्त बिल जे वापस मिळालेलं नाही. मला आपला महानगरपालिकेच्या ऑडिटरकडनं अशा प्रकारचं पत्र मिळालेलं आहे. त्यात 2,32,000 रुपये आक्षेपित रक्कम परत मिळेल असं त्यांनी मला पत्राद्वारे कळविलेलं आहे. परंतु अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मला दवाखान्याकडून कोणत्याही प्रकारची अशी जी रक्कम आहे प्राप्त झालेली नाही आहे. त्यामुळे मला जिल्हा प्रशासनाला हेच म्हणायचं आहे की आपण त्यांच्याकडून सदर रक्कम प्राप्त करून तुमच्यामार्फत मला देण्यात यावी, कारण की ते त्यांच्याकडून हे टाळाटाळ होत आहे. आणि वारंवार मी माजी कलेक्टर साहेब आणि महानगरपालिका आयुक्त यांना सुद्धा भेटलेलो आहे, परंतु त्यांच्याकडूनही सुद्धा कोणत्याच प्रकारचा मला असा प्रतिसाद मिळालेला नाही आहे. तरी शासनाने तात्काळमध्ये याच्यावर म्हणजे चौकशी करून माझी रक्कम मला तात्काळमध्ये परत करण्यात यावी. निश्चितच अतिशय महत्त्वाची मागणी शेंदरकर यांनी केलेली आहे, कारण रुग्णालयाला बिल परत करावं अतिरिक्त म्हणून मनपा आयुक्तांनी किंवा जिल्हाधिकारी आदेश दिलेले आहे. मात्र हे रुग्णालय जर हे बिल परत करत नसेल तर निश्चितच जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलणं गरजेचं आहे. रुग्णालयांकडून ही वसुली त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हे पैसे रुग्णांना परत करावे अशी देखील मागणी होत आहे. त्यामुळं जर रुग्णालय हे पैसे परत करत नसतील, संजय, अमरावतीने तर हे उदाहरण घालून दिलं आणि आपण अपेक्षा व्यक्त करूयात की हे पैसे जर का रुग्णालय एकदा दोनदा सांगून परत देत नसतील तर त्यांच्यावर जिल्हाधिकारी